स्वाती कोरडे। माझ्या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव आहे कुंदा कलाक्षेत्र। यामध्ये तुम्हाला मी मागच्या भागात पेपरचं कटिंग दाखवलं। आता त्याची साधारण फॅशन करायची आहे ना, फॅशन जेव्हा ती फॅशन कशी असेल ती मी तुम्हाला दाखवते। म्हणून हे दोन्ही पेपर काढून घेते। हे माझे कटिंग झालेले भाग आहे। हे असं ठेवणार आहे। पहिला भाग, मागचा भाग अखंड हा असा ठेवणार आहे। हा असा ठेवणार। आता आपल्याला फॅशन कशी करायची आहे ते असा आहे ना तो भाग। आता ही फॅशन आहे ना, म्हणून मी हा मागचा भाग इथे ठेवते आणि ही फॅशन तुम्हाला दाखवते। पुढच्या भागाचीच करायची आहे ना, म्हणून साधारण पट्ट्या कशा ठेवते आपण। 2 पट्ट्या काढलेल्या, लहान आणि मोठ्या अशा मापाच्या पूर्ण। हे बघा, आता ही मला फॅशन करताना हा आपला साधा म्हणजे कॉटनच कपडा आहे ना, आणि लहान मुलांना फॅशन वरूनच करावी, खाली त्यांना लागू नये ना, म्हणून मी हा कपडा असा लावणार आहे। कळलं? हा असा कपडा घेणार आहे, म्हणजे आतून लावणार आहे। असा आतून लावल्यावर पूर्ण असा पूर्ण गळ्यापर्यंत तिथे लावताना शिवताना तुम्हाला कळेलच, पण साधारण कसा लावणार आहे तो दाखवला तुम्हाला। असा हा एक तुकडा आणि हा एक तुकडा आहे, हे लावणार आहे असे आतून लावणार आहे। हां, म्हणून मी हे उलट धरलं। आणि हे सरळ झाल्यावर तुम्हाला ही पायपिंग अशी दिसणार आहे। ती मग तुम्हाला मी शिवून दाखवते। आता शिवण तर तुम्हाला मी काल दाखवलंच आहे मशीनवर। हे बघ, पायपिंग अशी आली पाहिजे, आपल्याला दिसली पाहिजे। चला करूया। हे मी 2 पुढचे भाग घेतले। आता त्याला पायपिंग कशी लावायची ते बघा। एक भाग दाखवते मी तुम्हाला। हा भाग मी घेतला असा, आणि ही पायपिंग मी इथून करणार आहे अशी मागच्या साईडने। हा मागचा भाग धरला आहे मी। आता माझी पायपिंग अशी येईल, हे बघा शिवताना। कधी पण असं हे फॅशन करताना आपण मार्क करून घ्यायची खडूने, म्हणजे आपला भाग उलटा सुलटा होणार नाही। काळं कुठले हां, मी धागा वेगळा घेतला आहे तुम्हाला दिसण्यासाठी। मॅचिंगचा असा घेतला नाही, मॅचिंगचा घेतला तर तुम्हाला दिसणार नाही, म्हणून मी थोडासा वेगळा घेतला आहे। पण तुम्ही मॅचिंगचाच धागा घ्या। हे बघा, ही पायपिंग लावताना पायपिंगला थोडासा ताण द्यायचा, असं। क्रॉस कपड्यामध्ये कापलेली पायपिंग आहे, त्यामुळे थोडासा ताण द्यायचा असा, आणि पायपिंग लावायची। आणि सावकाश पद्धतीने करायचं आहे हे काम आपल्याला, घाई गडबड करायची नाही पायपिंग लावताना। हे बघा, आता ही सरळ रेषा आहे, इथपर्यंत आली। हे बघा, आता ह्या इथपर्यंत टोकाला आलं की मी कशी पायपिंग घेते बघा। हे टोकालं ना, आता मी इथे सुई आतमध्ये टाकणार आहे आणि कपडा असा घेणार आहे। हा बघा, म्हणजे ती पायपिंग आपली सरळ होते, व्यवस्थित होते। आणि परत थोडंसं कपड्याला ताण द्यायचा, अति ताणायचं नाही, थोडा ताण द्यायचा। हे झालं पायपिंग लावलं त्याचं। त्याच्यानंतर आपण पायपिंग लावली आहे ना, तिथे आपल्याला कात्र्या मारायच्या आहेत, त्याशिवाय ती उमळपट्टी होणार नाही ना, म्हणून कात्र्या मारून घ्यायच्या। हे बघा,
जिथे कपडा ताणला जाईल तिथे मी कात्र्या मारते आता जास्त प्रमाणात. आता हा सरळच कपडा आहे त्यामुळे हा सरळ येईल. आता इथे सेफ आहे तिथे मला कात्री मारावीच लागणार आहे. आणि क्रॉसमध्येच मारायच्या कात्र्या, सरळ नाही मारायच्या. धागा हे कापला जातो कपडा. आता ही पायपिंग अशी ठेवणार आहे मी. हे बघा, आपण ह्या साईडला ठेवूया. अशी येणार आहे. अशी आल्यानंतर आपला पांढरा कपडा दिसला नाही पाहिजे. नंतर मग ह्याची दुमड करणार. थोडीशी मोठी असेल ना तरी ती छान दिसते. मी आता ह्याला मोठीच येणार आहे, थोडीशी दिसायला छान हवी म्हणून. दुमड करायची आणि पायपिंग करायची. ह्याला गोट पायपिंग म्हणतात. पुढच्या साईडला दिसणारी सपाट पायपिंग गोटसारखी. तुम्ही कशा आता ह्या पायपिंगला कोणत्या नावाने ओळखता हे शेवटी तुमच्यावर आहे. हे थोडी मोठीच केली आहे मी, दिसायला पाहिजे म्हणून. तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक पण करू शकता. हे बघा, सपाट पायपिंग. ह्याच तऱ्हेने मी आता ह्या कपड्याला करते. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे आता एक व्हिडिओ दाखवते तो आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल. आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन. नवीन भागाचं मी काही जॅकेट दाखवेन, टोपरं दाखवेन, आता निकर दाखवेन, छोट्या बाळाचं ते दाखवणार आहे.